नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मूळ विषय म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया 2024. जी भरती प्रक्रिया मित्रांनो कधीची आहे? 2022 आणि 23ची, हे लक्षात घ्या. त्यानंतर पोलीस शिपाई चालक, त्यानंतर बँड्समन, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह. सशस्त्र म्हणजे SRPF, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स करता उमेदवारांकरता हे सूचना आहेत. ह्या महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा निवड कशी करावी. आता सर्व जिल्ह्यांच्या तुमच्यासमोर जागा आलेल्या आहेत, फॉर्मसुद्धा सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो की आता सर्वांनाच माहिती झालेलं आहे की कोणताही उमेदवार डबल फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस चालक, त्यानंतर पोलीस बँड्समन, त्यानंतर SRPF राज्य राखीव पोलीस बल आणि त्यानंतर तुमचे कारागृह, ह्या 5पैकी हे जे 5 घटक आहेत, त्या 5 घटकातील फक्त प्रत्येक एका घटकासाठी एक उमेदवार प्रत्येकी 5 अर्ज हा करू शकतो. मात्र त्यासाठी तो म्हणजे कसं, त्याच्याकडे चालकसाठी तुम्हाला लायसन पाहिजे आणि बँड्समनसाठी ते बँड्समन प्रमाणपत्र पाहिजे. अन्यथा तुम्ही पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल आणि कारागृह यासाठी तुम्ही सर्व उमेदवार या 3 ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यामध्ये पण SRPFसाठी पुरुष उमेदवार फक्त तुम्हाला 168 सेंटीमीटर सेमी एवढी उंची पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही कोणता जिल्हा निवडणार आहे, तुमच्या कास्टला किती जागा आहेत किंवा ओपनला किती जागा आहेत, यानुसार जी तुमची जिल्हा निवड असणार आहे मित्रांनो, ही खूप महत्त्वाची राहणार आहे ह्या भरतीमध्ये. कारण मेरिटसुद्धा कमी लागणार आहे 100% आणि एखाद्या जिल्ह्याचं मेरिट कदाचित 100% कमीच लागणार आहे. कारण त्या ठिकाणी तो उमेदवार पोचतोय का नाही त्या कास्टचा, हे सुद्धा बघण्यासारखंच होणार आहे. कारण ज्या ठिकाणी कमी जागा आहेत, 1-2 जागा, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या भरतीमध्ये साधारण कोण मित्रांनो रिस्क घेऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. त्या अगोदर आपण ह्या जी महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघू. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5/3/2024 ते 31/5/2024 पर्यंत राहणार आहे. मार्च नंतर मित्रांनो या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 100% अर्ज सादर करण्यासाठी 10 ते 15 दिवस हे 100% वाढवून दिले जाणार आहेत. तर महत्त्वाचं बघा, परीक्षा शुल्क ही सर्वांसाठी एकच आहे. 450 रुपये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग 350 रुपये. मग पोलीस शिपाई असो, बँड्समन असो किंवा कारागृह असो, परीक्षा शुल्क ही मित्रांनो हाच राहणार आहे. आणि सदरचा शुल्क हा नापरतावा आहे, म्हणजे तुम्हाला परत मिळणार नाही, ही महत्त्वाचं आहे. नाहीतर मी अर्ज भरला, भरतीसाठी गेलोच नाही, ते तुम्ही स्वतः जबाबदार. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा शुल्क तुम्हाला माघारी मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आवश्यक कागदपत्रे म्हणजे या सूचनामधील आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच बघणार आहे. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे बघा, SSC आणि HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. आता हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. पण तुम्हाला जे फॉर्ममध्ये येस किंवा नो असेल तर नो करा, येस तुमच्याकडे जर असेल तर येस करा. आणि महत्त्वाचं म्हणजे सूचनामध्ये संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSसाठी दिलेलं आहे, त्याचा उल्लेख आहे. तर ते 100% तुम्ही तुमच्याकडे पाहिजेच. कारण जरी तुम्ही तुमची निवड झाली तरी तुम्हाला वेळ दिला जातो, त्या वेळेमध्ये लागतं, तर तुम्ही आता उपलब्ध केलं तरी ते चालेल. खेळाडू असाल तर खेळाडू प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बघा, फिजा भजब भजक NTD विमाप्र इतर मागास प्रवर्ग, नंतर SEBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करून इच्छित असणाऱ्या महिला यांच्यासोबत बघा, महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय 4/5/2023 मधील तरतूद क्रमांक 4 नुसार. म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जे आहे ते तुम्हाला 31 मार्च 2024च्या आतले किंवा 22-23 मधील जरी असेल तरी सुद्धा ते चालेल. आणि बऱ्याच लोकांना माहीत आहे जे नॉन क्रिमिनल आहे ते साधारण नवीनमध्ये 3 वर्षासाठी मिळतं आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर गृहरक्षक दल आहे त्यासाठी त्यांचं जे प्रमाणपत्र असतं 1095 दिवस पूर्ण केलेले, ते त्यांच्यासाठी गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्तमधून असाल तर ते पाहिजे. भूकंपग्रस्त असेल तर प्रमाणपत्र तुमचे पाहिजे. त्यानंतर पोलीस पाल्य असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजेच. EWSमधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडं प्रमाणपत्र पाहिजे. आणि NCC प्रमाणपत्रसुद्धा असेल तर ते तुम्ही त्याबरोबर येस करा आणि जोडासुद्धा. त्यानंतर उपरोक्त जे प्रमाणपत्र तुम्ही जोडलेत
त्या निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येईल. म्हणजे तुम्ही जे यस केलं आहे तुमच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे पाहिजेच. कोणतीही फॉर्म भरताना चूक करू नका. आणि जरी तुमची नजर चुकीने चूक झाली तर तुम्ही फॉर्म कॅन्सल करू शकता. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्हाला जी त्यांचं चलन आहे, त्यांचा परीक्षा शुल्क आहे, तो तुम्हाला भरावा लागतो आणि फॉर्म कॅन्सल करता येतो. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. मात्र चूक करू नका. चूक केली तर तुमचे ते 350 रुपये आणि वरचे 100 म्हणजे 400-500 रुपये तुमचे जाणार. आणि दुसरी गोष्ट बघा, खालील 46 घटक आहेत जे आपले मुंबई, बृहन्मुंबई आयुक्तालय, ठाणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड अशा 46 घटकांमध्ये ही भरती परीक्षा घेण्यात येत आहे. आणि पाठीमागच्या वेळेस घटक हा शब्द होता आणि ह्या शब्दावर बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्राने अभ्यास केला आणि शेवटी डबल फॉर्म लोकांनी भरले. एकच घटक आणि एक उमेदवार एका घटकात अर्ज करू शकतो असा पाठीमागच्या जारमध्ये उल्लेख होता. पण आताच्या जारमध्ये मित्रांनो सरळ उल्लेख आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उमेदवार एकाच घटकात अर्ज करू शकतो. अशा सध्या त्यांनी म्हणजे 5 पदाकरता 5 पदे दिलीत. आता पदे हा शब्द साधारण वापरलेला आहे त्या ठिकाणी. आणि आधार कार्ड क्रमांक हा पाठीमागच्या वेळेस नव्हता. आता आधार क्रमांक महत्त्वाचा केलेला आहे. त्यामुळे डबल फॉर्म भरण्याचा कोणीसुद्धा प्रयत्न करू नका. जिल्हा पोलीस शिपाई पोलीस असेल तर एकच निवड करा. कारागृहासाठी एकाच ठिकाणी भरा. त्यानंतर SRPFला भरणार असाल तर एकाच ठिकाणी भरा. वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता, खुला आहे 18 ते 28. 28 वर्षाच्या वर असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये येऊ शकणार नाही. जरी कास्टचे लोक असाल, समजा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले असतील पण वय जर 30 असेल, लक्षात आलं का, एखाद्या ठिकाणचं 150 पैकी मेरिट 130 लागते आणि कास्टचा उमेदवार आहे, समजा NT ड कास्टचा, तो उमेदवार 28+ आहे वर्ष त्याचं वय आणि त्याला 130 मार्कपेक्षा जास्त मार्क आहेत, तर तो त्याच्या कास्टमध्ये जाणार, ओपनमध्ये जाऊ शकणार नाही. लक्षात आलं का? कारण आता वनरक्षकला सुद्धा बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी ओपनपेक्षा कास्टमधले लोक काही ठिकाणी वर गेलेत तर त्यांचं वय जास्त आहे. वनरक्षकसाठी ओपनचं वय 25 होतं खुला प्रवर्ग, मात्र कोरोनामुळे 2 वर्ष वयवाढ ही दिली होती. त्यानंतर बघू शकता जे प्रवर्ग आहेत मागास प्रवर्ग वगैरे, त्यामध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे. प्रकल्पग्रस्त असेल 18 ते 45 आहे. खूप मोठी संधी आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तुम्हाला जास्त वय असले तरी फॉर्म भरू शकता. आता हे सर्वांनाच उंचीबद्दल माहिती असेल की महिला उमेदवार 155 सेमी आणि पुरुष उमेदवार 165 सेमी पेक्षा कमी नसावी. लक्षात आलं का? जास्त किती पण चालेल, 195 सेमी असली तरी चालेल, मात्र 165च्या आत नसावी. आणि दुसरी गोष्ट, पुरुष उमेदवार छाती न फुगवता कमीत कमी तुमची 79 सेमी पाहिजे आणि फुगवून 5 सेमीने फुगली पाहिजे. 5 सेमीचा फरक यामध्ये पाहिजे. मग तुमची 79पेक्षा जास्तीत जास्त असली तरी चालेल, 90 सेमी असली तरी चालेल, मात्र 5 सेमीने फुगवता आली पाहिजे. 90-95 एवढी करता आली पाहिजे, तर तुम्हाला त्यामध्ये पात्र केलं जाईल, अन्यथा अपात्र. त्यानंतर SRPF कारागृहासाठी हाच कॅटेगरी आहे. नंतर महत्त्वाचं SRPFसाठी 168 सेमी एवढी हाईट पाहिजे. आणि जर बँड्समनसाठी तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्यामध्ये तुमची हाईट पुरुष उमेदवार असाल तर 162.5 आणि महिला उमेदवार असाल तर 152.5 एवढी उंची हवी आहे. या ठिकाणी बघू शकता खेळाडू उमेदवारांना सुद्धा 2.5 सेमी इतकी सूट दिली आहे. म्हणजे 162.5 पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं जाईल. महिला 152.5, खेळाडू, पोली आणि बँड्समन 2.5 सेमीची त्या ठिकाणी तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. लायसन LME TR LME या ठिकाणी बघा, LME परवाना धारण केलेला असावा. 4 व्हीलरचं ते लायसन पाहिजे, 2 व्हीलरचं घेऊन चालणार नाही. त्यानंतर शारीरिक चाचणी ती सर्वांना माहीत आहे. 1600 मीटर 20 मार्क, 100 मीटर 15 मार्क, गोळाफेक 15 मार्क, टोटल 50 मार्क. आणि हे अगोदर होणार आहे भरती प्रक्रियेमध्ये. त्यानंतर 100 मार्काची लेखी. तर हे फुटलेला पेपर आहे, हातातले मार्क आहेत. 100% देण्याचा प्रयत्न करा आणि 100% मार्क घेण्याचा प्रयत्न करा. विचार करा, इथं 100% तुम्ही जेवढा फरक टाकणार आहे, समजा 50 पैकी 45 पेक्षा जास्त मार्क घेत असाल तर सर्वसाधारण म्हणजे सरासरी मार्क लोकांना 40 पडतात, तर तुमचं 5 मार्काचं लीड आहे. मित्रांनो, ही स्पर्धा आहे, एकामेकाच्या पोटावर पाय देऊन पुढे जायचं आहे. लक्षात आलं का? तुम्ही जर अभ्यास केला नाही, ग्राउंड केला नाही, तर कोणतरी पाठीमागचा उमेदवार पाठीमागून आली आणि तिकट होऊन गेली, असा प्रकार यामध्ये स्पर्धेमध्ये 100% असतो. त्यामुळे तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. ही स्पर्धा आहे आणि हा फुटलेला पेपर आहे. शारीरिक चाचणी म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जेवढे मार्क घेताल तेवढे तुम्ही स्पर्धेमध्ये येण्याचा तुम्हाला चान्स मिळण्याची संधी आहे.
त्यानंतर ह्यामध्ये एकाच 10 प्रमाण राहील. एकाच 10 प्रमाणात तुम्हाला लेखीसाठी बोलवलं जाईल. जास्तीत जास्त ज्या लोकांना मार्क मिळतील त्यानुसार तुमच्या कास्टला समजा आता उदाहरण देतो, सातारला NT-D साठी जर 5 जागा असतील तर एकाच 5 म्हणजे 5 जागेसाठी 50 लोकांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल. जर शेवटच्या समजा 40 वर मेरिट येत असेल आणि 40 वर जर समजा 200 उमेदवार आहेत किंवा 50च आहेत किंवा 100 आहेत तर एकाच 10 प्रमाण नाही तर त्या 100 लोकांना घेतलं जातं. तिथं जन्मतारीख वगैरे बघितली जात नाही, लक्षात घ्या. म्हणजे साधारण एका मार्कावर जे शेवटचे मेरिट लागतं त्या मार्कावर बरेच उमेदवार असतात आणि त्या सर्वांना संधी मिळते. म्हणजे साधारण 5 जागेसाठी 50 तर घेतले जातात. मात्र त्या जागेवर त्या मार्कावर जर जास्त उमेदवार असतील आणि असतातच त्या सर्व उमेदवारांना चान्स मिळते, लक्षात ठेवा. त्यामुळे जरी तुम्ही काटावर ग्राउंडला बसला तरीसुद्धा तुम्हाला 100% चान्स मिळणार आहे. आणि महत्त्वाची बघा, लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित परिवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच 10 बघा एकाच 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यात येईल, म्हणजे पात्र असतील. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतो, जर तुमच्या कास्टला 2च जागा आहेत आणि 20 लोक लेखीसाठी बोलवणार आहेत, बरोबर आहे. मात्र तुमची जी परीक्षा आहे 50 गुणांची त्यापैकी 50% म्हणजे 25 गुण मिळणं गरजेचं आहे. जर 25 गुण त्यांना सापडत नसतील उमेदवार तर एकही उमेदवार पात्र केला जाणार नाही. म्हणजे कम से कम तुम्हाला 25च्या वर मार्क मिळवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ग्राउंडचं जेही मेरिट असेल ते 25च्या वर लागणार आहे. 25च्या आत मेरिट येणार नाही. जेवढे उमेदवार 25च्या वर असतील तेथून वर एकाच 10 प्रमाण हे लावलं जाणार, म्हणजे एका जागेसाठी 10 लोक. काही ठिकाणी आता होऊ शकतं, कारण काही ठिकाणी फॉर्म जातील का नाही, लोकांचा कल कोणत्या ठिकाणी आहे. बऱ्याच लोकांचा जास्त ठिकाणी जागा आहेत, त्या जास्त ठिकाणी जाण्याचा प्रयत्न असतोय. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला 1 जागा किंवा 2 असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जर पोचले नाहीत, उमेदवारांचे अर्ज गेले नाहीत तर मात्र त्या ठिकाणी मित्रांनो मेरिट कमी 100% येणार आहे. या ठिकाणी बघू शकता, लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याचा प्रत्येक वेळी उल्लेख केला जातो. मात्र जो पेपर असतोय, जर जिल्हा असेल तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा DYSP किंवा एक समिती या तिन्हीपैकी एक पेपर सेट केला जातो. त्यानंतर जर मुंबई वगैरे आयुक्त असेल तर CP आयुक्त किंवा त्या ठिकाणी जी समिती असते निवड समिती ती खूप छान प्रकारे पेपर काढते. आणि पोलीस भरतीवर मित्रांनो विश्वास ठेवा, खूप चांगल्या प्रकारे ही पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. ज्या प्रकारे ज्या ऑनलाईन परीक्षा आलेत वनरक्षक वगैरे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जी घोळ झालेत ते कोणाला मेळ लागत नाही असे प्रकार झालेले आहेत. मात्र पोलीस भरती प्रक्रिया खूप पारदर्शकपणे होते आणि कोणत्याही प्रवृत्तीला तुम्ही विचारांना बळी पडू नका. विनाकारण असल्या भरती प्रक्रियांमध्ये डीलर वगैरे अशा प्रकारचे लोक असतात, तुमच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतील. तुमचं लिस्टमध्ये नाव येवो अगर ना येवो त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नसतं मित्रांनो, तर त्याच्याशी बळी पडू नका. जर तसे तुमच्या संपर्कात आल्यास अँटी करप्शन ब्युरो यास कळवा, नक्की कळवा, कारण असा गैरप्रकार मित्रांनो होता कामा नये. तर चला, हे पोलीस चालकसाठी बघा 26 घटक आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि महत्त्वाचं आता आपण जिल्हा निवडीबाबत बघणार आहे. जिल्हा निवड कशी करायची त्या ठिकाणी आपण एक चार्ट आहे जिल्ह्यांच्या जागा, त्यानुसार थोडंसं बघू. तर ह्या ठिकाणी बघा, पोलीस भरती 2024 सर्व घटकातील जेवढे घटक आहेत आपले 46 घटक आताच पाहिले आपण, त्या घटकातील उतरत्या क्रमाने जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यामध्ये सर्वाधिक जागा मित्रांनो CP मुंबई शहर, सर्वाधिक जागा या ठिकाणी आहेत. टोटल जागा 2572 आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कंपॅरिझन करूच नका. पाठीमागची जी 18,000ची भरती झाली मुंबईला बाबा जास्त जागा होत्या आणि आता कमी आहेत, खूप कमी जागा आल्यात, याचा विचार करू नका मित्रांनो. जर तुम्ही 2016च्या भरतीशी विचार करा, मग या भरतीचा टोटल 17,000 पद आहेत, भरपूर पद आहेत, ही खूप मोठी संधी आहे. 2014 बघा, 2014 साली एक उमेदवार एकच अर्ज भरत होता. व्यवस्थित ही भरती प्रक्रिया होती आणि व्यवस्थित ती लोक ग्राउंड वगैरे देऊन चांगले मार्क घेऊन भरती होत होती. त्यामुळे पाठीमागची भरती झाली 18,000ची, त्याच्याबरोबर कंपॅरिझन करू नका कोणत्याही जिल्ह्याचं, कोणत्याही आयुक्तालयाचं, कारण हा एक पदं ही सुद्धा खूप मोठी संधी आहे. लक्षात आलं का? जरी भरती 7 ते 5,000ची असती तर तुम्हाला कळलं असतं, 1-2 जागा राहिल्या असत्या, फॉर्म कुठं भरावं काय कळलं सुद्धा नसतं. 17,000 सरकारने खूप मोठी संधी दिलेली आहे. नक्कीच राजकारणाचा भाग बनू नका. म्हणजे शिंदे सरकार, BJP सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, चांगल्या प्रकारे मित्रांनो 18,000 भरती, 17,000 भरती करणं चेष्टा नाही आहे. महाराष्ट्रातील युवकांना खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे, तर त्याचा आपण आता फायदा घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघू शकता गडचिरोली, अगोदर सुद्धा मी सांगितलेलं खतरनाक जागा आहेत,
मात्र या ठिकाणी मित्रांनो एवढ्या जागा रिक्त राहणार आहेत, त्या ओपनला येणार आहेत. NTD, NTC, NTB, OBCच्या आढळतील त्या ठिकाणी उमेदवार, पण याचे उमेदवार त्या ठिकाणी आढळतील असं काय मला वाटत नाही. त्या जिल्ह्याचं महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, त्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत तेच त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. इतर महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार गडचिरोलीसाठी अर्ज करू शकणार नाही, लक्षात ठेवा. कारण त्यांचा तो नियमच आहे. तेथील रहिवासी दाखलासुद्धा अनिवार्य आहे. गोंडी भाषेमध्ये त्यांना 20 ते 25 मार्काचे प्रश्न येतात. बाकी इतर आपले जे सर्वसाधारण प्रश्न असतात तेच त्या ठिकाणी असतात. मात्र गोंडी जी त्यांची भाषा आहे त्या भाषेवर आधारित प्रश्न असतात. कारण तिथे तुम्हाला त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करायचं आहे, तर त्या ठिकाणी काम करताना ती तुम्हाला भाषा वगैरे समजणं गरजेचं आहे. त्या लोकांचे प्रश्न तुम्ही कसे सोडवताय, लक्षात आलं का, हे सुद्धा गरजेचं असते. आणि महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जे पोलीस आहेत, जे आपले विद्यार्थी मित्र असतील गडचिरोलीचे व्हिडिओ बघणारे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की गडचिरोली पोलीस हा बेस्ट जॉब आहे. 1.5 पट पेमेंट असतं, लक्षात ठेवा. जर मुंबई पोलीस असेल 30,000 पेमेंट आहे, तर गडचिरोली पोलीसला 30चे 1.5 पट किती, 30/2 15, 30 + 15 45,000 रुपये गडचिरोलीसाठी पेमेंट असणार आहे, लक्षात घ्या. सोयीसुविधा सगळ्या राहतात. तुमच्या पोलीस स्टेशनला बंदोबस्त असतोय SRPFचा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. जे आपले SRPFचे कॅम्प आहेत, 19 गट आहेत, त्या गटामधील लोक तुमच्या त्या ठिकाणी सिक्युरिटीसाठी असतात. त्यानंतर ठाणे शहर वगैरे चांगल्या जागा आहेत, 666. पुणे ग्रामीणला यावेळेस चांगल्या जागा आल्यात. पुणे सिटीला जागा आल्या नाहीत, पण पुणे ग्रामीणला यावेळेस चांगल्या जागा आहेत. तर तुम्ही विचार करू शकता की मुंबई वगैरे ही जी वरचे टॉपचे 2-3 जिल्हे सोडले, तर इतर ठिकाणी यावेळेस चांगल्या जागा आहेत, लक्षात घ्या. पाठीमागच्या वेळेस ग्रामीणचे जिल्हे आहेत, लक्षात आलं का. बीड असेल, अकोला असेल, सातारा, रायगड बघा, किंवा रत्नागिरी, ह्या 149, 150, 200 प्रत्येकी 100+ सगळे आहेत. हे जे घटक आहेत 100+ सगळे घटक आहेत. आणि ह्या जागा चांगल्या आहेत मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्हाला लढायला काहीच अडचण नाही. तुम्ही मुंबई पण टार्गेट करू शकता. जर नवीन लोक असतील तर त्यांनी, माझं वैयक्तिक मत आहे की मुंबई टार्गेट करा. आणि जी लोक जुने आहेत, चांगल्या प्रकारे लेखीला मार्क घेऊ शकतात, अनुभवी आहेत, त्यांनी ग्रामीण टार्गेट करा. कोणताही ग्रामीण जिल्हा किंवा जे छोटे जिल्हे आहेत, छोट्या कमी जागा आहेत, त्या ठिकाणी टार्गेट करा. आणि ज्या लोकांचा मित्रांनो तुम्हाला सिरियस एक खरं सांगतो की ज्या लोकांचा अभ्यासच नाही, पहिला फॉर्म भरायचा, ट्राय करून यायचा, जाऊन यायचा, त्या लोकांनी एक काम करायचं, ज्या ठिकाणी एक जागा आहे त्या ठिकाणी जावा. कारण त्या ठिकाणी कोणच रिस्क घेऊ शकत नाही. एवढी मोठी भरती आहे, एका जागेसाठी कोण जाऊ शकत नाही मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही जावा, धाडस करा. कारण असं पण तुम्हाला माहिती आहे की आपलं काय होणार नाही ना, तर या ट्राय करून त्या ठिकाणी ट्राय करू नका. उगाच मुंबईला वगैरे जास्त जागा त्या ठिकाणी जाऊ नका. त्या ठिकाणी कुत्र्यागत मेरिट लागेल, म्हणजे जास्त मेरिट लागेल. त्या ठिकाणी तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकत नाही. पण जर ज्या ठिकाणी कमी जागा आहेत, एकच जागा आहे बघा, विचार करा तुमच्या कास्टला एक काय जागा किंवा 2 जागा आहेत, त्या ठिकाणी उमेदवार जाण्यास भिणार आहेत. त्या ठिकाणी जो रिस्क घेणार आहे तोच जिंकणार आहे, लक्षात ठेवा. डर के आगे जीते असा प्रकार मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे. 1 जागा 2 जागा. त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित भरा. आणि वैयक्तिक सांगतो, फॉर्म भरण्याचा कल कसा असतोय, फॉर्म भरण्याचा कल विद्यार्थी मित्रांनो, कोणताही उमेदवार, कोणताही जिल्हा असेल किंवा आयुक्तालय असेल, तर त्या ठिकाणी पहिला गोष्ट बघितली जाते की ओपनला, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला जागा आहेत का, लक्षात आलं का, खुल्या प्रवर्गासाठी जागा आहेत का. आणि त्यानंतर तुम्ही कास्टसाठी जागा बघता. हा विचार सर्वच उमेदवार करतात. त्यानंतर सर्वच उमेदवार दुसऱ्या गोष्टीने एक विचार करतात की आपल्याला एकच फॉर्म भरायचा, तर ज्या ठिकाणी चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरू. विचार करण्याची सांगतो तुम्हाला विचार कोणत्या प्रकारे केला जातो आहे. आणि त्यानंतर असा पण विचार केला जातो की ह्या ठिकाणी मापात जागा आहेत, सर्वसाधारण जागा आहेत, ह्या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही, आपण या ठिकाणी जाऊया, लक्षात आलं का. तर ह्या दोन्ही दृष्टीने 100% विचार केला जातो. त्यामुळे मला असं वैयक्तिक तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा 6 महिन्याचा अभ्यास असेल, 8 महिन्याचा असेल किंवा 1 वर्षाचा असेल, तर तुम्ही आयुक्तालयाला फॉर्म भरा, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी, लक्षात आलं का. नवीन उमेदवार सरळ मुंबई धरा, तुमचं ग्राउंड चांगलं पडणार आहे, लक्षात आलं का. तुम्ही ग्राउंडला जे तुम्ही लीड टाकणार आहे त्या लीडवर, आणि त्या ठिकाणी तुम्ही पेपर हँडल करू शकता, चांगले मार्क घेऊ शकता. ते तुमचं ग्राउंडचं लीड इतर उमेदवारांना तुटू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्या ठिकाणी नवीन उमेदवारांनी जास्तीत जास्त, ज्या ठिकाणी 1 लाइनर पेपर येतो आहे, ठीक आहे का, त्या ठिकाणी ट्राय करा. आणि ज्या उमेदवारांचं साधारण 2-3 वर्षाचा अनुभव आहे, चांगला अभ्यास आहे, त्या ठिकाणी तुम्ही जे आपले घटक आहेत ग्रामीण वगैरे किंवा इतर काही जिल्हे जागा कमी असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. 100% तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो. आणि वैयक्तिक मी सांगतो तुम्हाला, असं बरीच लोक म्हणतील की यावेळेस ग्राउंडचं जास्त मेरिट लागेल वगैरे, तुम्ही मागच्या भरतीस बरोबर कंपॅरिझन करू नका मित्रांनो. कारण ती भरती आणि ही भरती खूप फरक आहे.
तुम्ही मग 2018च्या भरतीबरोबर करा, 4,000 जागा होत्या. 2016 करा, 5,000 जागा होत्या. मेरिट कुठं गेलं? आसपास तिथंच. मेरिट तिथंच खेळतं मित्रांनो, लक्षात ठेवा. ज्या उमेदवाराचं ग्राउंड आणि लेखी चांगले ते 100% मित्रांनो उमेदवार निवड यादीमध्ये येत असतोय. आणि जास्त भेद जाऊ नका. ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्या ठिकाणी एक धाडस करा आणि पॉझिटिव्ह सकारात्मक राहा. जेवढं सकारात्मक असेल तेवढा रिझल्ट येईल. जर निगेटिव्ह राहिला तर 100% मित्रांनो रिझल्ट जाण्याचे चान्सेस आहेत. आणि ही जी ग्राउंड आहे, ग्राउंडसाठी मित्रांनो आता हा मार्च, एप्रिल, मेमध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे 2-3 महिने तुमच्या हातात आहेत. आणि लेखी ही मे नंतर एका महिन्यानंतर होऊ शकते. म्हणजे 4 महिने पकडून चला लेखीसाठी आहेत. मुंबईसाठी जास्त वेळ लागू शकतो. मात्र आता त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आम्ही एका दिवशी लेखी परीक्षा घेऊ. मात्र त्यामध्ये असा बदल होऊ शकतो की मित्रांनो की तुमचे एकाच ठिकाणी एक उमेदवार गेला त्या ठिकाणी ते बदल करू शकतात. कारण त्यांनासुद्धा समजलं की एकच उमेदवार एकाच ठिकाणी जातो. त्यामुळे आपण परीक्षा कोणत्याही वेळेस घेऊ शकतो. त्याला त्यांचं बंधन नाही. कारण उमेदवार 2 ठिकाणी जाऊ शकत नाही फॉर्म. तर तुम्ही कधी पण घेऊ शकता. त्याला काय अडचण येणार नाही. आणि हा निर्णय ते शेवटी करू शकतात. हे सगळ्यांना नंतर समजेलच. त्यामुळे महाराष्ट्राचे एका दिवशी पेपर होईल ह्यावर अवलंबून राहू नका. चांगल्या प्रकारे ग्राउंड करा आणि ग्राउंडमध्ये लीड टाका. हातातली मार्क आहेत त्या ठिकाणी जेवढं लीड टाकाल तेवढा तुम्हाला लेखीचा लोड कमी होईल आणि तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतील. दुसरी गोष्ट, यावेळेस SRPFसाठी ज्या जागा आहेत, महत्त्वाची गोष्ट 168 सेमी हाईट पाहिजे. बरेच उमेदवार हाईटमध्ये कटतात. तर हीच खूप मोठी संधी आहे. SRPFमध्ये व्हायला ही खूप मोठी संधी आहे. अशी नंतर संधी मिळणार नाही. त्या संधीचं सोनं करा. सर्वांनी योग्यरित्या SRPFला फॉर्म भरा. लक्षात आलं का? 43 जागा आहेत, खूप जागा आहेत. 100% मी सांगतो मेरिट खूप कमी लागणार आहे मित्रांनो. ग्राउंडचं सगळ्या ठिकाणचं मेरिट कमी लागणार आहे. SRPFचं टोटल मेरिटसुद्धा कमी लागणार आहे. लक्षात ठेवा. कारण जास्त टेन्शन घेऊ नका. आता बऱ्याच लोकांना म्हटलं की आपण एक फॉर्म भरतोय काय होईल? तू एकटा एकच फॉर्म भरत नाही, पूर्ण महाराष्ट्र एकच फॉर्म भरतोय. कुणालाच चान्स नाही. सगळ्यांना एकसारखा नियम आहे, चांगला नियम आहे. त्यामुळे निगेटिव्ह होऊ नका, सकारात्मक राहा. आणि जरी तुमच्या काही अडचणी वगैरे असतील, काही विचार असतील तर कमेंटमध्ये नक्की करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.